आज आपण बनवूया खानदेशी पद्धतीने कांद्याची चटणी। या कांद्याची चटणीला भाजी पण म्हटली जाते आणि ही खानदेशी पद्धतीने बनवली जाते। दालबट्टी सोबत पण बनवली जाते, खूप छान लागते। आपण आता सर्वप्रथम सर्व कांदे सोलून घेऊ। आपण आता कांदे स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊ। पाणी कांदे आपले स्वच्छ धुवून झाले। आपण आता भाजीसाठी कांदे चिरून घेऊ। कांदे सर्व चिरून झाले। आपण आता एका पाटीत काढून घेऊ। आपण आता कांदे परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि आपण आता कांद्यामध्ये मीठ टाकून घेऊ धुण्यासाठी। कांदे आपण आता स्वच्छ धुवून घेऊ, एक एक पाकळी व्यवस्थित मोकळी करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। मोहरी, अदरक लसूण पेस्ट, कढीपत्ता, हिरवी मिरचीची पेस्ट, अदरक लसूण हिरवी मिरची पेस्टचा कच्चापणा जाऊसर परतवून घेऊ। हिंग, आपण आता चॉप केलेला कांदा टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ कांदा परतण्यासाठी। हलका ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण असंच परतून घेऊ कढईमध्ये। तेजपत्ता,
आपण आता यामध्ये तीळ पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊ. तीळ पेस्ट व्यवस्थित कांद्यामध्ये आपण परतवून घेऊ. इथे मी गुळ घेतलेला आहे, आपण गुळ पण टाकून घेऊ यामध्ये. व्यवस्थित परतवून घेऊ गुळ आपण. पण आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, धना पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद. पण आता सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ. असा कलर बी आलेला आहे आपल्या कांद्याच्या भाजीला. आपण आता यामध्ये मीठ टाकून घेऊ. सुरुवातीला पण टाकलं होतं आपण, आता कमी मीठ वापरायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, पण आता कांदा 2 ते 3 मिनिटं असंच परतवून घेऊ. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो टाकून घेऊ सर्वात शेवटी. त्याच्याने भाजीला खूप छान चव येते. शेंगदाण्याचा कूट घट्ट होऊन जातो, त्यामुळे आपण तो लास्टला टाकतो सगळ्यात शेवटी. भाजून घेतलेला आहे तो मी. व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीत. आता आपली कांद्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. मस्त छान अशी तिला तर्री पण आलेली आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते. जास्त करून ही विदर्भामध्ये बनवली जाते. आपण आता भाजी सर्व करून घेऊ.